केजरीवालांच्या अंतरिम जामीन संदर्भातील याचिका फेटाळली। हायकोर्टाने याचिकाकर्त्याला ठोठावला दंड। ममता दीदींना धक्का, 24,000 शालेय शिक्षकांची भरती कोर्टाकडून रद्द। उन्हापासून पुणेकरांना किंचित दिलासा, पावसामुळे घटले तापमान। बांगलादेशी घुसखोर महिलांना पकडले, सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई। प्राणप्रतिष्ठेपासून 1.5 कोटी लोकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन। मणिपूरमधील 11 निवडणूक केंद्रांवर आज फेरमतदान। अमेरिकेचं नागरिकत्व मिळवणारा भारत ठरला दुसरा मोठा देश। चुकीची माहिती देऊन टाकली जाते भुरळ, पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप। अमित शहांची संपत्ती 5 वर्षात 35 कोटींनी वाढली। जलसमृद्ध नाशिक अभियानामुळे पाणी क्षमता वाढण्यास मदत। शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी वेळापत्रक जाहीर करा, यूजीसीचे उच्च शिक्षण संस्थांना निर्देश। इराककडून सिरियातील अमेरिकन लष्करी तळावर रॉकेट हल्ला। कोल्हापुरात टोळी युद्धातून गोळीबार, इस्टेट एजंट गंभीर जखमी। महाराष्ट्रासह 9 राज्यात तापमान 42 अंशावर। यवतमाळमध्ये पोलिसात तक्रार केल्याच्या रागातून शेजाऱ्याचा खून। बारामतीमध्ये कुलदीप कोंडे यांचा शिवसेना प्रवेशावर मुळशीतील पदाधिकारी नाराज। बारामतीत गुरुवारपासून चांद शहावली बाबांचा उरूस। रवी किशन यांच्या विरोधात त्यांच्या कथित मुलीने दाखल केला खटला, डीएनए टेस्ट करण्याची केली मागणी। 14 वर्षाच्या बलात्कार पीडितेला 30 आठवड्यांची गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाची परवानगी। काँग्रेसला राहुल गांधींना लॉन्च करता आले नाही, मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला। नवी मुंबईमध्ये 12 परदेशी नागरिकांची धरपकड। सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचे पथक सुरतला रवाना। कल्की 2898 एडी मध्ये बिग बी अश्वत्थामाच्या भूमिकेत लुकनं वेधलं साऱ्यांचं लक्ष। पुस्तकांबरोबर सेल्फीची आज शेवटची संधी, जागतिक पुस्तक दिनानिमित्त आयोजन। मुंबईत 2 तर राज्यात 7 जागांवर एमआयएमचा फोकस। शेअर बाजाराची दमदार सुरुवात, सेन्सेक्सने घेतली 400 अंकांची उसळी। राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज। पुण्यात बाजार समितीचा संचालकाला 10 गुंठे जागा, बाजार समितीचा अजब कारभार।